शिवसेना ठाकरे गुट ने राज्य सरकार द्वारा एसटी बसों के किराए में 15% वृद्धि के खिलाफ आक्रामक विरोध प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों का कहना है कि इस वृद्धि में आम जनता की जेब पर भारी असर पड़ेगा, खासकर गरीब और मध्य वर्ग के लोग इससे प्रभावित होंगे। शिवसेना ठाकरे गुट ने राज्य सरकार द्वारा एसटी बसों के किराए में 15% की वृद्धि के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। कार्यकर्ताओं ने नांदेड़ के केंद्रीय गढ़ के सामने नारेबाजी करते हुए किराया वृद्धि को वापस लेने की मांग की। उन्होंने आरोप लगाया कि इस वृद्धि से गरीब और मध्य वर्ग लोगों पर आर्थिक बोझ बढ़ेगा। प्रदर्शन के दौरान नांदेड़ जिले के सभी 9 एसटी डिपो के बाहर विरोध हुए, जिससे यातायात प्रभावित हुआ और बसों की लंबी कतारें लग गई। प्रदर्शनकारियों ने धमकी दी कि यदि सरकार ने वृद्धि वापस नहीं ली तो उनका आंदोलन तेज होगा। पुलिस ने स्थिति को नियंत्रण करने के लिए सख्ती दिखाई। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे साहेब, संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात साहेब यांच्या आदेशाने पूर्ण मराठवाड्यामध्ये या एसटीच्या विरोधात आम्ही आंदोलन छेडत आहोत। आज नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळी 11 वाजता पूर्ण जिल्हाभर ज्या ज्या ठिकाणी एसटीच्या डेपो आहेत त्या डेपोच्या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। डेपोतून एसटी बाहेर निघू द्यायचं नाही असा आमचा आंदोलनाचा संदर्भ होता। पण या ठिकाणी एसटीचे जे आतोनात भाववाढ केलेली आहे शासनानं, या भाववाढीच्या विरोधात आम्ही या ठिकाणी एसटीच्या विरोधात आंदोलन करत आहोत। जर त्वरित शासनानं भाववाढ केली नाही तर पक्ष आदेश आहे जे वाढ झालेली आहे तो सध्या जो परिवहन मंत्री आहे सरनाईक, या मंत्र्याला माहीतसुद्धा नाही की हे दरवाढ झालेली आहे। असं निष्काळजी मंत्री, या मंत्र्याचा मी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करतो। त्याला माहीत नाही याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस हा एकतर्फी कारभार चालवत आहे, या मंत्र्यांना सुद्धा विश्वासात घेत नाही। यामुळं या गोरगरीब जे जनता आहे, जे एसटी महामंडळानं प्रवास करते, ग्रामीणमधून तालुक्याला येते, तालुक्याहून जिल्ह्याला येते, या गोरगरीब जनतेचा या शासनाला हळहळ कळकळ लागल्याशिवाय राहणार नाही। आणि मी या शासनाला आव्हान करतो की आज जे आंदोलन झालेलं आहे हे आज शिवसेनेच्या वतीने अतिशय शांत आणि संयमी पद्धतीने झालेले आहे। त्यांनी जे वाढवलेली वाढ त्वरित कमी नाही केल्यास यापुढं हे आंदोलन तीव्र राहील, याचं भान या महाराष्ट्र शासनानं ठेवावं।